तर लोकांच्या अडीअडचणीला त्यांच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट होतात ही लोक. होतात ना हे लोक काम. आता सध्या भारतीय जनता पार्टीने अशा लोकांना उमेदवारी दिलेली की जे कायम जनतेमध्ये राहतात, जे जनतेचे काम करतात, ते जनतेची कामं करतात म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे ना. जनतेची ती कामं करतात, समाजामध्ये राहतात, सगळ्या गोष्टीमध्ये ते सहभागी असतात ना, म्हणून तो उमेदवार त्यांना दिलेले. मात्र म्हणजे खूप आहेत ना तिकीट मागणारे, उमेदवारी मागणारे भरपूर लोक असतात, पण सगळ्या गोष्टीचं काम पाहून त्याच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पक्ष तिकीट देत असतं. मग नगरसेवक पदांवरती नसताना मग सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला जर अडचणी आल्या तर हे नगरसेवक काम करत होते ना. ते यायचे ना प्रत्येक गोष्टीला रेनेज तुंबलं तर ते कामगारांना घेऊन येणे वगैरे. पण बाकीची काही मोठीची कामं असतील ना तर प्रशासनामुळे त्यांचं काय चालत नव्हतं ना, त्यामुळे त्रास व्हायचा ना, त्यांना व्हायचा, समाज नागरिकांना त्रास व्हायचा. आता काही गोष्टी कसं आहेत त्यांच्या हातात काय नाहीये किंवा प्रशासक बी त्यांचं ऐकत नाहीये, मग त्या दिवशी आम्ही ऐकून घ्यायचं ना काही गोष्टी. ठीक आहे, आज नाही तर उद्या तरी आमची ती कामं करा असे लोक. आणि त्यानुसार पदावरती नसताना सुद्धा प्रशासनामध्ये आपले संपर्क वापरून लोकांची कामं करून देणं प्रत्येकाच्या कुटुंबाचा सुद्धा सहभाग आहे. उमेदवार सोडून सुद्धा त्यांच्या घरातल्या माणसांना सुद्धा आपण सांगितलं तरी ते काम करतात, पण काही प्रत्येक गोष्टी होत नाही ना आणि होणारे नसतात. आपण काही गोष्टी मी म्हणलं उद्या मला शनिवारवाडा पाहिजे म्हणून देऊ शकत नाही ना. बरोबर आहे ना. मग त्या गोष्टी, अशा गोष्टी सगळ्यांनी समजून घ्यायला लागतील ना, असं काय गोष्टी.